सर्वांना सलाम। देवाची स्तुती असो। आज पुन्हा एक बार प्रभू परमेश्वरानं त्याच्या भक्ती मंदिरामध्ये आपल्याला एकत्र केलेलं आहे। माझा आवाज येतो का? आवाज येतो? भास्कर भाऊ आवाज येतो का? येतो। देवाची स्तुती असो। मला माझ्या आईने सांगितलं की रविवारी आवाज नीट येत नाही, मग आज आम्ही येऊन आवाज नीट सेट केला आणि आशा आहे की तुम्हाला आवाज स्पष्ट येत आहे। किती लोकांच्या घरामध्ये खिडक्या आहेत? हॅलो, खिडक्या असणारे बरेच लोक आहेत। बरं, असं कोणी आहे का की ज्यांच्या घरामध्ये खिडकी नाही? कोणी नाही। आपल्या सर्वांच्या घरामध्ये खिडकी असते। अमेरिकेमध्ये एक विशिष्ट प्रकारचा लोकसमूह आहे। त्यांना ते लोक निर्बुद्ध समजतात, त्यांना ते लोक मूर्खात काढतात आणि मग असे ते निर्बुद्ध समजल्या जाणाऱ्या लोकांपैकी दोन लोक भारताची सफर करण्यासाठी आले। आणि भारतामध्ये तुम्ही सायकल रिक्षा बघितली की नाही मला माहीत नाही, परंतु आधी सायकल रिक्षा चालत असत। सायकलीसारखंच ते असतं, परंतु त्याच्यामध्ये एक चालक असतो, तो स्वतः चालवतो आणि दोन लोकांना मागे बसायची व्यवस्था असते। हे दोन लोक त्या सायकल रिक्षामध्ये बसले आणि त्यांचं भांडण सुरू होतं। आणि भांडणाचा मुद्दा होता आय वॉन्ट विंडो सीट, मला खिडकीची जागा पाहिजे, याच्यासाठी त्यांचं भांडण होतं। ते सगळीकडून उघडच असतं, इकडून पण खिडकी असते, इकडून पण खिडकी असते, भांडण करायची गरज नसते। खिडक्या आम्ही सगळेजण बघतो। आपल्या चर्चला किती खिडक्या आहेत माहिती आहे का? न बघता सांगा, न बघता सांगा बरं किती खिडक्या आहेत? एका तरुणाला, मला माहित नाही तो कोण होता तरुण, परंतु आमचे वडील गंमत सांगायचे लहानपणी की तो पोलीस भरतीला गेलेला असताना, पोलीस भरतीला गेला आणि त्याला त्या व्यक्तीने विचारलं तुम्ही कोण? म्हटले आम्ही ख्रिस्ती। म्हणजे असं चर्चला जाता का? म्हणे हो। म्हणजे तुमच्या चर्चला खिडक्या किती आहेत? त्यांना काय सांगता नाही आलं, कारण कधी मोजल्याच नाही आणि चर्चलाही कधी मध्येच जात असत ते, त्याच्यामुळं त्यांना काही ते सांगता आलं नाही। खिडक्यांचं काम काय असतं? घरामध्ये खिडक्या का लावलेल्या असतात? व्हेंटिलेशनसाठी। व्हेंटिलेशन म्हणजे काय मराठीत सांगा? हवा खेळती राहावी याच्यासाठी। हवा स्वच्छ हवा आली पाहिजे, बाहेर गेली पाहिजे, आतमध्ये कोंदट हवा असू नये, आपलं जीवन स्वास्थ्यदायक असावं, नैसर्गिक हवा आपल्याला मिळावी, याच्यासाठी खिडकी असते। अजून एक गोष्टीसाठी खिडकी आवश्यक असते। कशासाठी? काय म्हटलं? सूर्यप्रकाश, सनलाइट, सूर्यप्रकाश आपल्या घरामध्ये आला पाहिजे। हा सूर्यप्रकाश आणि ही हवा दोनही आम्हाला जीवनासाठी आवश्यक असतात आणि त्याच्यासाठी हे खिडक्या असतात। आमचे वडील आणि आम्ही टर्की या ठिकाणी कॉन्फरन्सला गेलो आणि त्यांना काही त्या एअर कंडिशनच्या रूममध्ये करमत नसे, त्यांना त्या एअर कंडिशनची हवा काही आवडत नसे आणि त्या आमच्या रूमला मोठे मोठे असे दार होते काचेचे आणि मला आनंद वाटायचा की एअर कंडिशनची हवा चांगली लागते, छान लागते, अंगाला चिकट होत नाही। ते म्हणायचे अरे हे उघडून टाक आणि हे एअर कंडिशन बंद कर। त्यांना नैसर्गिक हवा पाहिजे असायची आणि त्या नैसर्गिक हवेमध्ये त्यांना बरं वाटत असे। आज आपण खिडकीबद्दल बोलणार आहोत, हे तुमच्या लक्षामध्ये आलं असेल। आजचा विषय आहे माझा खिडकी। पवित्र शास्त्रामध्ये अनेक ठिकाणी खिडक्यांचा उल्लेख आलेला आहे, परंतु आज आपण प्रेषितांची कृत्य याचा 20वा अध्याय आणि वचन प्रामुख्याने 7 ते 12 या वचनांवरती आपण लक्ष केंद्रित करणार आहोत आणि त्या ठिकाणी काय घडलेलं आहे ते आपण बघणार आहोत।
7 ते 12 ही वचनं जरी आपल्यासमोर वाचलेली आहेत तरी पुन्हा मला तुमच्यासमोर वाचायला ती आवडतील, म्हणून आपल्या शास्त्राकडे वळूया. प्रेषितांचे कृत्य याचा 20वा अध्याय वचन 7 ते 12 मी वाचतो तुमच्यासाठी. मग आम्ही आठवड्याच्या पहिल्या दिवशी भाकर मोडण्यासाठी एकत्र मिळालो, तेव्हा पाऊल दुसऱ्या दिवशी जाणार होता, म्हणून त्याने त्यांच्याबरोबर भाषण केले. ते मध्यरात्रपर्यंत लांबले. ज्या माडीवर आम्ही एकत्र जमलो होतो तिथे बरेच दिवे होते, आणि युतुक नामे कोणी तरुण खिडकीत बसला असता त्याला गुंगी येऊन गाढ झोप लागली. तेव्हा पाऊल एकसारखा बोलत राहिल्यामुळे तो त्या झोपेच्या भरात 3ऱ्या मजल्यावरून खाली पडला व मेलेला हाती लागला. तेव्हा पाऊल खाली उतरला आणि त्याचवर पाखर घालून त्याला कवटाळून म्हणाला, घाबरू नका, कारण याचा जीव यात आहे. मग त्याने वर येऊन भाकर मोडून खाल्ल्यावर बराच वेळ म्हणजे पहाटपर्यंत त्याचबरोबर संभाषण केले व तो तसाच निघाला. त्या तरुणाला जिवंत नेता आल्यामुळे त्यांना अतिशय समाधान वाटले. मी 3-4 गोष्टी तुमच्या समोर आज मांडू इच्छितो. पहिली गोष्ट जी मला तुमच्या समोर मांडायची आहे ती ही आहे की तुम्ही आणि मी जे मंडळीचे घटक आहोत, आम्ही एक बाब समजून घ्यावी. पहिली बाब समजून घ्यावी ती ही की आमच्या जीवनामध्ये आम्हाला मरणाकडे नेणाऱ्या खिडक्या उपलब्ध आहेत. हॅलो, पहिली वास्तविकता लक्षामध्ये घेऊ, पहिली बाब आम्ही लक्षामध्ये घेऊ. आमच्या जीवनामध्ये, मंडळीच्या जीवनामध्ये, ख्रिस्ती लोकांच्या जीवनामध्ये, सर्वसाधारण लोकांच्या जीवनामध्ये मरणाकडे नेणाऱ्या खिडक्या उपलब्ध आहेत. मरणाकडे नेणाऱ्या खिडक्यांचा पर्याय आहे. हा मुलगा जो आहे, या मुलानं काय केलेलं आहे? तरुण मुलगा आहे. पाऊल त्या ठिकाणी देवाचं वचन गाजवत आहे. त्याला सकाळी जायचं असल्यामुळं देवाच्या वचनातून अतिशय गहन गोष्टी तो त्या ठिकाणी मंडळीला समजावून सांगत आहे. परंतु हा जो तरुण मुलगा आहे, तो मुलगा त्या ठिकाणी खिडकीमध्ये बसलेला आम्हाला आढळतो. आणि जे टीकाकार आहेत त्या टीकाकारांचं म्हणणं असं आहे, जे भाष्यकार आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की मोटरसायकलवर आपण बसतो किंवा घोड्यावर आपण बसतो त्या पद्धतीनं तो त्या खिडकीमध्ये बसलेला असावा. म्हणजे एक पाय बाहेर टाकून आणि एक पाय आतमध्ये आणि असा टेकलेला तो असावा. आपल्या चर्चला जसे ग्रिल आहे, गज आहेत, तसे त्या ठिकाणी नव्हते. आणि हे जे सुरू आहे ते सर्व मोठ्या बिल्डिंगमध्ये ते सुरू आहे. आणि त्या बिल्डिंगमध्ये चालू असताना याला झोप लागलेली आहे. पाऊल अतिशय महत्वाच्या बाबी सांगत आहे. दुसऱ्या दिवशी त्याला जायचं असल्यामुळं लोकही ते रस घेऊन ऐकत आहेत. परंतु हा तरुण कदाचित थकला असेल आणि बसल्या बसल्या त्याला गुंगी आली आणि गुंगी येऊन तो खाली पडलेला आहे. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये सुद्धा खिडक्या आहेत वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या, ज्या आम्हाला मरणाकडे नेऊ शकतात. अशी कोणती खिडकी आहे तुमच्या जीवनामध्ये जी तुम्हाला मरणाकडे नेऊ शकते? पवित्र शास्त्र जर आपण नीट वाचलं तर पवित्र शास्त्रामध्ये एक बाब वारंवार सांगितलेली आहे आणि ती म्हणजे पापाचं वेतन मरण आहे. पापाची खिडकी आहे. आणि हे पाप कोणत्याही प्रकारच्या खिडकीच्या स्वरूपात आमच्या जीवनामध्ये येऊ शकतं. प्रियानो, ते पैशाच्या जीवनामध्ये आमच्या जीवनात येऊ शकतं. पैशाच्या स्वरूपामध्ये आमच्या जीवनामध्ये येऊ शकतं. पैशाचं आकर्षण, पैशाकडे धाव, पैशासाठी मरमर, पैशासाठी दिवस रात्र एक करणं, पैसा 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 पैसा. आणि शेवटी त्या पैशाच्या नादी आम्ही इतके लागतो की आम्ही त्या पैशाचे गुलाम बनून जातो. लोक सकाळीच उठतात, का हो मला काम करायचं. कशाला काम करायचं? मला पैसा कमवायचा. पैसा कशाला कमवायचा? मला सुखी राहायचंय. सुखी कशाला राहायचंय? मला दुःख नको म्हणून, माझ्या लेकरा बाळांसंती मला चांगला वेळ घालवता यावा म्हणून. म्हणून सकाळीच हे लोक उठतात, रात्री उशिरापर्यंत
रात्रीपर्यंत काम करत राहतात आणि त्या लेकरांचं दिवसभर तोंडही त्यांना पाहता येत नाही. ते लेकरं कसे जगत आहेत, त्या लेकरांसाठी कसा वेळ घालवता येईल याकडे त्यांचं दुर्लक्ष होतं. कारण काय? कारण सर्व त्यांची धाव त्या पैशाच्या मागे लागलेली असते. आणि म्हणून तो पैसा कमवण्याच्या नादामध्ये जे सुख त्यांना अनुभवायचं आहे त्या सुखाला ते लात मारतात आणि त्या पैशाच्या मागे लागतात. त्या पैशाच्या मागेच ते वाहवत जातात. ख्रिस्ती जीवनाकडे ते लक्ष देत नाहीत, आध्यात्मिक जीवनाकडे लक्ष देत नाहीत, कौटुंबिक जीवनाकडे लक्ष देत नाहीत. आणि त्या पैशाच्या पायी काय काय त्यांना करावं लागत आहे त्याच्याकडे सुद्धा ते लक्ष देत नाहीत. कुठल्या प्रकारचा भ्रष्टाचार त्यांना करावा लागत आहे त्याच्याकडे ते लक्ष देत नाहीत. कोणाची फसगत करावी लागत आहे त्याच्याकडे ते लक्ष देत नाहीत. कशा रीतीनं चुकीच्या मार्गाने तो पैसा कमवत आहेत त्याच्याकडे ते लक्ष देत नाहीत. आणि मग काय होतं? त्यांच्या हातून हे भ्रष्टाचाराचे पाप घडत राहतात, फसवणुकीचे पाप घडत राहतात आणि मरणाच्या खिडकीतून ते कधी खाली पडलेले आहेत लक्षात सुद्धा येत नाही. आजकाल तुमच्या आणि माझ्याकडं एक खिडकी आहे, नाही का? कोणती खिडकी आहे ती? मोबाईलची खिडकी, नाही? त्या मोबाईल मधले जे ऍप्स असतात ते ऍप्स आणि तो मोबाईल खरं बघू जाता प्रभू परमेश्वरानं तुमच्या आणि माझ्या फायद्याच्या गोष्टी करण्यासाठी मानवाच्या डोक्यात ती कल्पना दिली आणि मानवानं ते तयार केलेलं आहे. टेक्नॉलॉजी ही तुमच्या आणि माझ्या सोयीसाठी आहे. टेक्नॉलॉजीचा उपयोग तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आमच्या सुविधांसाठी आहे. आमचं संभाषण व्हावं, आमचे लेकरं जेव्हा दूर ठिकाणी असतात ते सुखात आहेत की नाही, ते सुरक्षित आहेत की नाही याबद्दलचा पुस्तपास करण्यासाठी आणि ते खरंच सांगतात तिथं आहे की नाही तर ते बघण्याकरता व्हिडिओ कॉलिंग आपण करून बघू शकतो की ते शाळेत आहेत की नाही आणि ते म्हणतात त्या ठिकाणी आहेत की नाही आणि ते सुरक्षित आहेत की नाही. सुविधेसाठी आहे, संभाषणाच्या सुविधेसाठी आहे. परंतु शैतान या सर्व चांगल्या गोष्टींसाठी निर्माण केलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याचा दुरुपयोग कसा करायचा याचेही शोध लावतो. आणि तुमची आणि माझी नैसर्गिक ओढ पापाकडे असल्यामुळं तुमच्या आणि माझ्या जीवनाचा नैसर्गिक कल जो आहे तो चुकीचं करण्याकडेच असतो, वाईट ते करण्याकडेच असतो. आणि म्हणून मग त्या मोबाईलचा उपयोग सुद्धा वाईट ते करण्यासाठी आमच्याकडून शैतान करून घेतो. आणि मग त्या मोबाईलच्या नादी लागून आम्ही कितीतरी वाईट गोष्टी करत राहतो. देवाला न आवडणाऱ्या अशा गोष्टी त्यामध्ये बघतो आणि त्यातून पाप घडतं आणि ते पाप आम्हाला मरणाकडे घेऊन जात. कदाचित तुमच्या आणि माझ्या ठाई असणारा गर्व, त्या गर्वाची ती खिडकी असेल. कदाचित तुमच्या आणि माझ्या ठाई असणारा जो फाजील आत्मसन्मान आहे, गरज नसलेला आत्मसन्मान जो आहे ती कदाचित ती पापाची खिडकी असेल. कदाचित आमचं काही लोकांसाठी पटत नाही द्वेषाची ती खिडकी असेल, त्या खिडकीद्वारे आम्ही पापात पडतो प्रियानो. कदाचित अविश्वासूपणा जो असतो त्या अविश्वासूपणाची ती खिडकी असेल. आमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी अविश्वासू असणे, आमच्या मंडळीतल्या लोकांसाठी अविश्वासू असणे, देवबापाच्या संगती अविश्वासू असणे, आई वडिलांसाठी अविश्वासू असणे, वैवाहिक जोडीदारांसाठी अविश्वासू असणे, कामाच्या ठिकाणी अविश्वासू असणे, फसवणूक करणे, असल्या प्रकारची ती मरणाची खिडकी असू शकते. ज्या प्रत्येक गोष्टीला देव पाप म्हणतो, जी प्रत्येक गोष्ट प्रभू येशू ख्रिस्त करणार नाही, जी प्रत्येक गोष्ट देवबापाला आवडत नाही, जी प्रत्येक गोष्ट प्रभू परमेश्वराच्या आज्ञेचं उल्लंघन करायला लावणारी आहे, ती प्रत्येक गोष्ट पाप आहे. आणि या पापाच्या खिडक्यांमधून पडून आम्ही मरू शकतो प्रियानो. ही वास्तविकता आहे. आमचा गर्व, आमचा आत्मसन्मान इतका फोफावून निघतो, इतका उफाळून येतो कधी कधी की आम्हाला लोकांसाठी बोलता येत नाही. अबोला आम्ही धरतो. अबोला हे पातक आहे. ख्रिस्ती व्यक्ती, धार्मिक व्यक्ती, प्रभूच्या एकाच मंडळीला जाणारे व्यक्ती, परंतु शेजारची ते व्यक्तीकडे पाहून तोंड असं फुग्यासारखं बुम झालेलं असतं. एक दुसऱ्याला ते भेटतात आणि समोरची व्यक्ती त्यांना सलाम म्हणते, अहो सलाम, आणि समोरची व्यक्ती म्हणतो अहो सलाम, ती समोरची व्यक्ती म्हणतो काय
स्वकेंद्रितपणाने ठासून भरल्याचं हे दर्शक आहे. आम्हाला जर बोलता येत नाही, आम्हाला साधा सलाम करता येत नाही, माझ्याकडे शांती आहे, देवाची शांती तुमच्याकडे ही असो, असं जर आम्हाला म्हणता येत नाही, काय झालेलं आहे? आम्ही ऑलरेडी त्या आत्मस्तुतीमध्ये, त्या स्वकेंद्रिततेमध्ये मरून गेलेलो आहोत. समोरच्या व्यक्तीला आम्हाला चांगला प्रतिसाद सुद्धा देता येत नाही. काय आहे? हे मरणाचे दर्शक आहेत तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही मेलेले आहात का जिवंत आहात? काय विचारता बाळकसाहेब? असं काय विचारलं? नाही, कधी कधी तुम्ही आणि मी शरीराने जिवंत असू, परंतु पातक जर आमच्या जीवनामध्ये झिरपत आहेत तर त्या पातकाच्या खिडकीतून पडून आम्ही कधीच मरून गेलेलो आहोत. अजूनही आत्मकेंद्रितता आमच्यामध्ये जर आहे, देवाला आद्यस्थान नाही, देवाच्या विरुद्ध बंडाळी जर आहे, देवाच्या आज्ञांचं उल्लंघन करणारा आत्मा सतत उफाळून जर आमच्या जीवनामध्ये येतो, तर मग आम्ही मेलेलेच आहोत. आम्ही आध्यात्मिकरित्या मृतवत झालेलो आहोत. देवाच्या आत्म्याशी आमच्या आत्म्याचा संबंध उरलेला नाही, आम्ही मरून गेलेलो आहोत. मरणाचा पर्याय असणाऱ्या खिडक्या तुमच्या आणि माझ्याकडे आहेत, आणि ही वास्तविकता आहे. ही वास्तविकता आहे, त्याला नाही म्हणता येणार नाही. हा मुलगा त्या खिडकीत बसला, झोप त्याला लागली आणि पडला. मरणाने त्याला सांगून ठेवलं होतं का, नीट बैस नाहीतर मी येतोच, असं म्हटलं का मरणाने त्याला? नाही. त्या झोपेमुळं निर्माण झालेला गाफीलपणा जो आहे, त्याच्यामुळं त्याचा जीव गेलेला आहे. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये सैतानही तुमचे आणि माझे डोळे झोप आल्यासारखे करतो आणि सुवार्तेचा प्रकाश आमच्या जीवनात कार्यरत होऊ देत नाही, आणि मग आम्ही पापात पडतो. परंतु गोष्ट तिथंच संपत नाही, दुसऱ्या गोष्टीकडे आपण जाऊ. मला फक्त ही वास्तविकता तुमच्या लक्षामध्ये आणून द्यायची आहे. जसा युतुक त्या खिडकीमधून पडला, तसं तुम्ही आणि मी सुद्धा पापाच्या खिडक्यांमधून पडून मरू शकतो. परंतु मग अशी एखादी व्यक्ती जर आमच्या मंडळीतली पडली पापामध्ये, तर तिच्याबद्दल आमचा प्रतिसाद काय असावा? खिडकीतून पडून मृत झालेल्या व्यक्तीबद्दल मंडळीचा प्रतिसाद काय असावा? याच्यासाठी आपण आता थोडा वेळ पावलानं काय केलेलं आहे त्याच्याकडे लक्ष देणार आहोत. परंतु तिकडे जाण्याआधी मला तुम्हाला उत्तेजन देऊ द्या, ऑनलाईन तुम्ही जे ऐकत आहात तुम्हाला सुद्धा उत्तेजन देऊ द्या, की आपल्याला पापामध्ये गुरफटून मृतवत झालेले काही लोक आठवतात का? तुम्ही ते तुमच्या ते ओळखीचे असतील, परंतु ते पापात आहेत हे तुम्हाला माहीत असेल. तुमचे नातेवाईक ते असतील, ते तुमचे रक्ताचे नातेवाईक आहेत, परंतु ते पापात आहेत हे तुम्हाला माहीत आहे. तुमच्या समाजाचे ते घटक असतील, तुमच्या ओळखीचे असतील, मित्र असतील, मैत्रिणी असतील, परंतु ते पापात पडलेले आहेत हे तुम्हाला दिसून येईल. मंडळीचे लोक असतील, परंतु ते पापात पडलेले आहेत असं तुम्हाला दिसून येईल. आठवतात का असे लोक? जर आठवतात तर त्यांची आठवण करा, कारण त्यांच्या प्रती आमच्या काय जबाबदाऱ्या आहेत हे आता आम्ही बघणार आहोत. लोक पापात पडतात, पाप आमच्या अवतीभोवती आहे, सैतान त्यांना ओढून घेतो, मोहपाश आणून त्यांना पापात पाडतो. परंतु त्या पापात पडलेल्यांबद्दल तुम्ही आणि मी काय करायचं याकडे आम्ही आता लक्ष देऊया. आणि पाऊलाच्या जीवनामधून 4 बाबी पाऊल करत असलेला आपण बघणार आहोत, त्याकडे आपण लक्ष देऊया. 10वं वचन जर आपण वाचलं तर त्या ठिकाणी पावलानं केलेल्या 4 कृतींवरती या ठिकाणी प्रकाश टाकलेला आहे असं आम्हाला दिसतं. म्हणून आपलं बायबल उघडं ठेवा. 10वं वचन मी तुमच्यासाठी वाचतो. प्रेषितांची कृत्य 20वा अध्याय 10वं वचन. पहिली गोष्ट, तेव्हा पाऊल खाली उतरला. काय म्हटलेलं आहे? तेव्हा पाऊल खाली उतरला. माडीवर बसलेले होते, माडीवरती सुंदर सभा सुरू होती
आध्यात्मिक सभा ती होती, ती काही एंटरटेनमेंटची त्या ठिकाणी एकत्रीकरण ते नव्हतं, सहभागी पण नव्हतं. सुंदर सभा चालू होती, देवाच्या वचनाची सभा त्या ठिकाणी सुरू होती. परंतु त्या सभेमध्ये अडखळण निर्माण झालं, कारण हा गडी पडला. आणि मग पावलाने काय केलं, तिकडे जाऊन पाहिलं, अरे 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 गेलं हे असं म्हटलं का? कोणीतरी या आणि याला नेऊन पुरा असं म्हटलं का? खड्डा करा याच्यासाठी तयार असं म्हटलेलं आहे का? नाही. पाऊल त्या ठिकाणी त्या लेकरासाठी कळवळ्यानं भरलेला आहे. तो देवाच्या प्रीतीनं भरलेला देवाचा सेवक होता, तो देवाच्या आत्म्यानं भरलेला देवाचा सेवक होता. त्या ठिकाणी त्यानं ठरवलं की मी त्या माडीवरून खाली उतरेन. तो खाली उतरून त्याच्याकडे गेलेला आहे. पहिला प्रतिसाद तुम्हाला आणि मला या मृत झालेल्या लोकांप्रती, पापामध्ये रुतून बसलेल्या लोकांप्रती, पापात पडलेल्या लोकांप्रती, या खिडकीतून पडून, पापाच्या खिडकीतून पडून मेलेल्या लोकांप्रती आमचा पहिला प्रतिसाद हा असला पाहिजे की आम्ही त्यांच्याकडे खाली उतरून जायला तयार पाहिजे. कधी कधी तुम्हाला आणि मला ते करावंसं वाटत नाही, कारण आमच्या डोक्यामध्ये त्या ठिकाणी नुसता न्याय असतो. घे ना आता, बस खिडकीत, पाह त्या खिडकीत पाहत बस, मेला ना आता मर. असल्या प्रकारे आम्ही कधी कधी प्रतिसाद देतो आणि आम्हाला त्या मृत झालेल्या, त्या सवयीमध्ये गुरफटलेल्या, त्या पापात लटकलेल्या, त्या पापात गुरफटून गेलेल्या व्यक्तीकडं आम्ही जाण्याचं ठरवत नाही. आमचे मान सन्मान इतके मोठे असतात की आम्हाला आमचा मान सन्मान सोडून त्यांच्याकडे जायची इच्छा नसते. आमचे पद इतके मोठे असतात की आम्हाला त्यांच्याकडे जायची इच्छा नसते. आमचे समाजातले स्तर इतके मोठे असतात की त्या पडलेल्या व्यक्तीकडे जाण्यास आम्ही तयार नसतो. परंतु तुम्हाला सांगू द्या प्रियानो की तुम्ही आणि मी सुद्धा असं या देवबापाच्या एदेन बागेतून बाहेर पापामुळे पडलेलेच आहोत. आणि तुमच्या आणि माझ्या त्या पापापासून आम्हाला सोडवण्याकरता कोणीतरी खाली उतरून आलेला आहे. त्याचं सुख सोडून कोणीतरी खाली उतरलेलं आहे. त्याचं देव समानता सोडून कोणीतरी खाली उतरलेला आहे. आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून खुद्द प्रभू येशू ख्रिस्त आहे. तुम्ही आणि मी जर प्रभू येशू ख्रिस्ताचे अनुयायी आहोत, तुम्ही आणि मी जर प्रभू येशू ख्रिस्ताला आपलं तारणारा म्हणून स्वीकारलेलं आहे, तर मग या खिडकीतून बाहेर पडलेल्या लोकांकडे आम्ही त्या ख्रिस्तासारखं निश्चित गेल्याशिवाय राहणारच नाही. आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करणार नाही. आम्ही असं म्हणणार नाही जाऊ दे मरू दे, मरणारच होता एक दिवशी. नाही, आम्ही त्याच्याकडे जाऊ, आम्ही त्याच्याकडे जाऊ. आमेन. आहे का तयार आम्ही आमच्या फुगीरपणा बाजूला ठेवून खाली उतरायला? आहे का आम्ही तयार आमचा उर्मटपणा बाजूला ठेवून खाली उतरायला? आहे का तयार आम्ही आमच्या पदाच्या सर्व गर्विष्ठ बाबी बाजूला ठेवून खाली उतरायला? साध्या साध्या गोष्टीमध्ये आमचा जो स्व आहे तो इतका उफाळून येतो की मी तुम्हाला काय सांगू. मला वाईट वाटतं ख्रिस्ती लोकांमध्ये हा स्व असा उफाळून आला की त्याच्या नाकात हवा घुसलेला तो बैल असतो उधळलेला, किंवा ती गाय असते. बघितली का तुम्ही कधी? ते नाकात हवा घुसलेला तो पाहिला बैल कधी बाजारात उधळलेला पाहिला? कसा करतो तो? फार असा सायलेंटली चालतो, नाही? त्याच्यासारखा देव माणूस कोणीच नाही. तो असा नाकात वारा घुसलेला बैल जेव्हा उधळतो त्याला कोणाची तमा नसते. त्याला कोणाला काय वाईट वाटेल, कोणाला लागेल याच्याबद्दल तो काय काळजी करत नसतो. त्याचं शेपूट असं वरती झालेलं असतं, त्याचे कान असे उभे झालेले असतात, त्याचे डोळे असे वटारलेले असतात, आणि तो असे शिंग करून झ्याचिक करत पाहिजे तिकडं तो धावत निघतो, पळत निघतो. तुम्ही आणि मी जेव्हा या गर्वामुळे फुगून जातो प्रियानो, आमच्या आत्मकेंद्रितपणामुळं, आमच्या स्वकेंद्रितपणामुळं आम्ही फुगून जातो. कशाची ती उर्मी असते मला समजत नाही. कधी कधी पैशाची असते, नावाची असते, इमेजची असते, खानदानीची असते, आमच्याकडं काहीतरी विशेष आहे त्याची असते. आणि आम्ही आमच्या अवतीभोवतीच्या लोकांना असं उधळत फिरतो. त्यांच्या जीवना त्यांच्याबद्दल आम्ही कुठल्याच प्रकारची तमा बाळगत नाही, काळजी करत नाही, त्यांना उधळत फिरतो. परंतु जर तुम्ही आणि मी प्रभू येशू ख्रिस्ताचे अनुयायी आहोत तर मग आम्ही खाली उतरू. पाऊल खाली उतरला, तयार आहे उतरायला. तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं होतं की त्या लोकांची आठवण करा जे अजून पापात आहेत असं तुम्हाला वाटतं. जाल का त्यांच्याकडे? खाली उतरायला तयार आहात? तुमचा गर्व बाजूला ठेवायला तयार आहात?
तुमची मान आणि तुमची ती प्रतिष्ठा बाजूला ठेवायला तयार आहात? मला कधी कधी मंडळीतले लोक सांगतात, पाळक साहेब ती आमच्या संती बोलत नाही. मी म्हणतो तुम्ही जबरदस्ती जाऊन बोला त्यांच्या संती. नाही ना, ते आम्ही गेलो की तोंड फुगवतात. मग तुम्ही जाऊन हसा, त्यांना केलं की तुम्ही ही करा. ते सलाम सुद्धा करत नाही. अरे जाऊन मिठी मारा, कसं आहे म्हणा, त्याच्या घरी जा. प्रभू येशू ख्रिस्तानं काय केलं? जक्कयाबद्दल काय म्हटलं? जक्कया कुठे चढला होता? हॅलो, झाडावर चढला होता. जक्कयाकडे प्रभू येशू ख्रिस्त गेला तर म्हटलं, अय उतर खाली, मी तुझ्या घरी येणार. बोलत नाही का? जा त्याच्या घरी. रुसून बसलेत का? जा त्याच्या घरी. फुगून बसलेत का? जा त्यांच्या घरी. सलाम म्हणा, चहा प्यायला आलो म्हणा. आमचे वडील जेव्हा सेवा करत असत, मी त्यांच्याकडून हे शिकलो. ते सेवा करत असताना, पाळकीय सेवा करत असताना सगळे पाचही बोट काही सारखे नसतात. विचारांचे मतभेद असतात. कधी कधी त्यांची सभा होत असे, मीटिंग होत असे, आणि कधी कधी त्यांची जे चर्चा आहेत त्या गरम होत असत. कोणीतरी फार चिडून जात असे. आणि मग आमच्या वडिलांनी काय करावं ते लक्षात ठेवायचे की कोण अतिशय चिडून भनभन करून गेलेला आहे, फन करून कोण गेलेला आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांच्या झोपेच्या उठायच्या वेळेसच आमचे वडील सायकल घेऊन त्याच्या दारात असायचे. म्हणायचे, हो सलाम आहे का घरी? अरे पाळक साहेब तुम्ही आले. त्यांची अपेक्षा काय होती? आता पाळक काही येत नाही महिनाभर आपल्या घरी. नाही नाही नाही, ते त्यांच्या घरी जायचे आणि ते तिथून आश्चर्यचकित होऊन बघतच राहायचे की पाळक साहेब तुम्ही कसे आले. आणि आमचे वडील माझे, अरे घरात बोलवता की नाही? आम्ही ते लाजे काजल, या 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 या. आणि घरात गेल्यानंतर ते म्हणायचे की नाश्ता वगैरे झाला की नाही? आज मी तुमच्या घरी नाश्ता करणार. आणि मग त्या ठिकाणी बसून गमती जमती करून आपले मतभेद वैचारिक स्तरावरती आहेत, परंतु ख्रिस्तामध्ये तुम्ही आणि मी भाऊ हे त्यांना समजून सांगून आनंदाने समेट करून ते परत येत असत. हे तुम्हाला आणि मला करायला शिकावं लागेल प्रियानो. आम्हाला खाली उतरायला शिकावं लागेल. आम्ही आमच्या मानाच्या, आम्ही आमच्या प्रतिष्ठेच्या त्या उर्मीमध्ये जर राहिलो तर आम्ही संबंध जोडून कधीच जीवन जगू शकणार नाही. आम्ही गर्वाच्या खिडकीतून बाहेर पडलेल्या किंवा स्वकेंद्रिततेच्या खिडकीतून पापामुळे बाहेर पडलेल्या लोकांकडे आम्ही जाऊ शकणार नाही, किंवा इतर कुठल्या पापामुळे पतित झालेल्या लोकांकडे आम्ही जाऊ शकणार नाही. खाली उतरायला आम्ही तयार पाहिजे. आहे उतरायला तयार? दुसरी गोष्ट पावलानं काय केले त्याच्याकडे बघा. काय म्हटलेलं आहे वाचा बरं त्या ठिकाणी 10व्या वचनात दुसरा भाग काय म्हणतो वाचा बरं. पहिले म्हटलेलं आहे तो खाली उतरला, मग काय म्हटलंय? बर, दुसरी गोष्ट त्याने केलेली आहे, त्याने त्याच्यावर पाखर घातलेली आहे. दुसरी गोष्ट त्याने केलेली आहे, त्याने त्याच्यावर पाखर घातलेली आहे. पाखर घालणं म्हणजे काय असतं? पाखर घालणं मला तुम्हाला प्रश्न विचारतो, मुलांना प्रश्न विचारतो. तुमच्यापैकी किती वडिलांनी तुम्हाला लहानपणी झोडपलेलं आहे, बदाडलेलं आहे? मला तर खूप बदाडलेलं आहे. हा भास्कर भाऊ, रमेश दादा फार शांत बसलेत. आहे 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 बदाडलेला आहे. पण तुम्हाला आठवतं का त्यावेळेस कोण येत असे मध्ये? हा, आई मध्ये येते. तिला सहन होत नाही. एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे जर ती शिक्षा होऊ लागली आणि आपल्या नवऱ्याचं डोकं आता सटकलेलं आहे, त्याला काही समजत नाहीये किती तो मारत आहे, तेव्हा आई काय करते? आई काय करते? पाखर घालते. याचं चुकलेलं असतं का बाळाचं? हो, पण तरी सुद्धा पाखर घालणारी आई असते. आमेन, थँक्यू. मी वापस बोलवणार तुम्हाला. पाखर घालणे, पावलानं काय केलेलं आहे? पाखर घातलेली आहे. पाखर घातल्यामुळं काय झालं असेल? पाखर घातल्यानंतर तो मुलगा दिसत असेल का? पाखर घातल्यानंतर तो मेलेला मुलगा दिसत असेल का? पाऊल दिसत असेल? जिवंत कोण आहे? पाऊल जिवंत आहे. जिवंत कोण आहे? तुम्ही आहात. मेलेले कोण आहे? कोणीतरी आहे. मला तुम्हाला सांगू द्या, अनेकदा तुम्ही आणि मी पाखर घालण्याच्या ऐवजी त्या लोकांचं पाप उघड करायच्या नादी लागलेलो असतो. ते किती वाईट आहेत हे सांगण्याच्या नादी आम्ही लागलेलो असतो. ते किती दुष्ट आहेत हे सांगण्यामध्ये आमचा वेळ जातो.
ते किती उद्धट आहेत हे सांगण्यामध्ये आमचा वेळ जातो, ते किती टोकाची भूमिका घेऊन आम्हाला त्रास देणारे आहेत हे सांगण्यामध्ये आमचा वेळ जातो. परंतु पावलानं त्या ठिकाणी त्याच्या वरती पाखर घातलेली आहे. तुमच्या आणि माझ्यावर सुद्धा कोणीतरी पाखर घातली. कोण आहे पाखर घालणारा? तो प्रभू येशू ख्रिस्त. त्यानं तुम्हाला आणि मला त्या वधस्तंभाच्या आड लपवलेलं आहे, जेणेकरून देव तुमच्याकडे आणि माझ्याकडे जेव्हा बघतो तेव्हा त्या देवाला तुम्ही आणि मी न दिसता तो वधस्तंभावरील ख्रिस्त दिसतो. आमेन. तुम्ही आणि मी पाखर घालायला तयार आहेत का? लोक चुकतील, लेकरं चुकतील, तरुण चुकतील, वृद्ध लोक चुकतील. चूक करण्याचे वय नसतं, पाप करण्यासाठी सुद्धा वय नसतं. कधीही पापाची खिडकी खडकन उघडून माणूस चकाळून, स्त्री चकाळून पापात पडू शकते. त्या पापामध्ये तो स्वभाव आहे. तुम्हाला काहीतरी वेगळ्या दुनियेत घेऊन जायचं, ते गोड तुम्हाला वाटू लावायचं आणि त्यामध्ये तुम्हाला गुरफटत ओढून न्यायचं. जग आणि तुमचे आईवडील आणि जवळचे कल्पनाही करू शकणार नाही असल्या दुष्कृत्यांमध्ये तुम्हाला गुरफटून टाकायचं आणि तुम्हाला समाजापासून, देवापासून, तुमच्या स्वकीयांपासून, आप्तांपासून दूर करायचं. हेच सैतानाचं काम आहे, जेणेकरून तो ओढून तुम्हाला शेवटी नरकाच्या खाईमध्ये घेऊन जाईल. परंतु मला तुम्हाला सांगू द्या, तुमच्या आणि माझ्यासाठी प्रभू येशू ख्रिस्तानं जशी आमच्यावरती पाखर घातली, आमच्या पापांवर पाखर घातली, आमच्या पापांवर पांघरून घातलं, तसं तुम्हाला आणि मला इतरांच्याही पापांवर पांघरून घालायला शिकावं लागेल. ते पांघरून घातल्याशिवाय त्या लोकांना फायदा होणार नाही. का ते पांघरून घालायचं? कारण तुमच्या आणि माझ्यावर सुद्धा पांघरून घालण्यात आलेलं आहे. म्हणून तुम्ही आणि मी काय धुतल्या तांदळासारखे नाही प्रियानो. मला तुम्हाला सांगू द्या, तुम्हाला वाटत असेल मी पापी, अजिबात नाही. ओहो, एकटे असता तेव्हा तुमच्या डोक्यात काय काय विचार चालतात जरा विचार करून बघा, जरा आठवून बघा, मग तुमच्या लक्षात येईल. मी आता पापांच्या यादी या ठिकाणी तुमच्या समोर ठेवू इच्छित नाही, परंतु अनेक दृष्टिकोनातून तुम्ही आणि मी पापामध्ये पडतो आणि त्यात आम्हाला येशू ख्रिस्ताच्या क्षमेच्या पांघरुणाची गरज आहे. तो क्षमा करण्यास आमच्यावरती पांघरून घालतो. प्रिया, नुसतंच पांघरून घातलेलं आहे का? तिसरी गोष्ट पावलानं काय केली त्या ठिकाणी आम्ही बघूया. तिसरी गोष्ट काय केलेली आहे? पांघरून घातल्यानंतर काय म्हटलेलं आहे त्याने? पाखर घालून त्याला कवटाळलेले आहे. मला तुम्ही सांगा, तुम्ही कवटाळणं म्हणजे काय? ते लहान बाळाला चांगलं कवटाळतं, ते यांना कवटाळायचं म्हणजे माहित नाही. परंतु आता अशी पाखर घालून त्यांना घट्ट धरणे, त्याला म्हणतात कवटाळणे. परंतु या कवटाळण्या मागचा अर्थ काय असतो? तुम्ही एखादी आई बघितली का? एखादी ती आपल्या बाळाला कसं कवटाळते बघितलं का तुम्ही? तिला कवटाळून आपल्या जवळ घेते, आपल्या छाती जवळ घेते, आपल्या उराशी तिला त्या बाळाला घेते. तर मोटरसायकलवरती अनेक मला कुटुंब फिरताना दिसतात आणि का ते अजूनही मोटरसायकलवर फिरतात मला समजत नाही. आर्थिक अडचणीमुळे असेल, अर्जन्सीमुळे असेल, परंतु मोटरसायकलवर फिरत असताना हे लहान लहान ते साहेब गाडी चालवत असतात आणि त्यांची पत्नी मागे बसलेली असते आणि त्यांच्या हातात हे लहानसं बाळ असतं आणि त्या लहान बाळाला अगदी छान गुंडाळून घेऊन ती स्त्री स्वतःलाही सावरत असते आणि त्या बाळालाही असं कवटाळून धरते. गाडी थोडीशी अशी हल्ली तर अजून त्याला घट्ट धरते. स्वतः खाली पडून ट्रकाखाली यायला ती तयार असते, परंतु त्या बाळाला सोडायला तिची तयारी नसते. त्या बाळाच्या जीवासाठी ती स्त्री काहीही त्यावेळेस करण्यास तयार असते. त्या प्रीतीनं ती भरून, त्या ममतेनं ती भरून, त्या करुणेनं ती भरून त्या लेकराला कवटाळते. पावलानं या ठिकाणी कवटाळलेलं आहे. तुमचं आणि माझं कवटाळणं कसं असतं माहिती आहे? अनेकदा तुम्ही आणि मी फसवेगिरी करण्यामध्ये इतके बहादर बनलेले असतो की मी तुम्हाला काय सांगू, इतके हुशार आम्ही बनलेलो असतो की आम्ही कवटाळतो खरं, त्या पापात पडलेल्या व्यक्तीला कवटाळतो खरं, आणि कवटाळून याच्याकडे लक्ष जाऊ नये असं म्हणणं नसतं, पण कवटाळून आम्ही जगाला सांगत असतो हाच आहे तो पापी. याचं पाप उघड करण्यामध्ये आम्हाला जास्त रस असतो. त्याला कवटाळून पाखरून त्याच्या पापावर पांघरून घालणे हे आमच्या
मध्ये नसतं. त्याला खरोखर प्रीतीची आवश्यकता असते. त्या पापात पडलेल्या व्यक्तीला तुमच्या टीकेची गरज नाही प्रियानो. त्या पापात पडलेल्या व्यक्तीला तुमच्या लांब लांब लेक्चर्सची गरज नाही आहे. त्या पापात पडलेल्या व्यक्तीला ती किती वाईट आहे हे सांगण्याची गरज नाही. त्यांच्या अंतःकरणामध्ये देवाचा आत्मा आधीच कार्य करत असतो. त्यांना पापाची दोषाची टोचणी देवाचा आत्मा लावतच असतो. परंतु त्या पापाच्या खाईत पडलेल्या मृतवत झालेल्या त्या लेकरांना, त्या लोकांना जर आम्ही वापस जाऊन सतत त्यांच्यावरती टीका केली, वापस त्यांना टोचतच राहिलो, वापस त्यांना बोचतच राहिलो, वापस त्यांना शापच देत राहिलो, तर मग ते लोक तुमच्या जवळ येणार नाही. तुमच्यामधून ख्रिस्ताची प्रीती त्यांना दिसणार नाही. ते फिरू शकतात, त्यांच्यामध्ये बदल होऊ शकतो, ते वापस येशूकडे येऊ शकतात. ही वास्तविकता त्यांच्या लक्षातच येणार नाही. परंतु ती त्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी आम्हाला खाली उतरावं लागणार आहे. आम्हाला त्यांच्यावरती पाखर घालावे लागणार आहे. आम्हाला त्यांना कवटाळून आम्ही अजूनही तुमच्यावर प्रीतीच करतो हे सांगावं लागणार आहे. आणि जेव्हा तुम्ही असं करता प्रियानो, तेव्हा ते लोक प्रभूकडे परत आल्याशिवाय राहत नाहीत. आमेन. चौथी गोष्ट काय केलेली आहे पाऊलाने बघा बरं. तो म्हणाला घाबरू नका, कारण याचा जीव यात आहे. परंतु आधी जर आपण गेलो, आधीच्या वचनामध्ये जर बघितलं आपण, 9व्या वचनाच्या शेवटचा भाग काय म्हणतो बघा बरं. 3ऱ्या मजल्यावरून खाली तो पडला आणि हसत हसत हाती लागला, असं म्हटलंय का त्या ठिकाणी? नाही. काय म्हटलंय त्या ठिकाणी? तो मेलेला हाती लागलेला आहे. 3ऱ्या माळ्यावरून खाली पडलेला आहे. तो 3ऱ्या मजल्यावरून खाली पडलेला आहे. खाली पडून मेलेला हाती लागलं असं म्हटलं. परंतु मला तुम्हाला सांगू द्या प्रियानो, ज्या क्षणी पावलाने खाली उतरून त्याच्यावर पाखर घातली ना, त्याच क्षणी देवानं त्या मुलाचा जीव त्याच्यात वापस ओतलेला आहे. तुम्ही आणि मी जेव्हा खाली येतो आणि त्या मृतवत झालेल्या, त्या खिडकीतून बाहेर पडलेल्या लोकांवर जेव्हा आम्ही पाखर घालतो ना, देव त्यांच्यात जीव ओततो आणि आम्ही त्यांच्या आईवडिलांना सांगू शकतो, घाबरू नका, याच्यात जीव अजून बाकी आहे. घाबरू नका, ही पूर्ण मेलेली नाही. घाबरू नका, ही व्यक्ती परत येणार आहे. घाबरू नका, हिचा अंत झालेला नाही. घाबरू नका, ही संपलेली नाही. तुम्ही आणि मी न्याय करण्याऐवजी आम्ही लोकांना उत्तेजन देणारे असं आम्हाला व्हावं लागणार आहे. जीवनात परत आणणारे असं आम्हाला व्हावं लागणार आहे. आमेन. तयारी आहे खाली उतरायची? तुम्ही गर्वाच्या कोणत्या मजल्यावर आहात जरा विचार करून बघा बरं. तुम्ही स्वकेंद्रिततेच्या कोणत्या मजल्यावरती आहात जरा विचार करून बघा बरं. अनेकदा आम्हाला खाली उतरायला फार कठीण जातं. आम्हाला खाली उतरायला आमची तयारीच नसते. मरून जाईल पण क्षमा मागणार नाही, अशी आमची वृत्ती असते. कठोर. ती ख्रिस्ताची वृत्ती नाही. ती ख्रिस्ताची वृत्ती नाही. तुमचा एखादा मित्र, तुमची एखादी मैत्रीण पापात जर असेल, तिला वापस आणायला धजावाल तुम्ही? तयार व्हाल का? तुम्ही तयार व्हाल का? व्हावं लागेल. कारण तुम्ही आणि मी सुद्धा कधीतरी या युतुकासारखेच कुठंतरी पडलेलो होतो आणि ख्रिस्ताने येऊन आमच्यावर पाकर घातले. ख्रिस्तानं आम्हाला कवटाळलं आणि ख्रिस्तानं आमच्या आईवडिलांना सांगितलं, घाबरू नका, जिवंत आहे. आमेन. घाबरू नका, जिवंत आहे. मला तुम्हाला सांगू द्या प्रियानो, या मेलेल्या लोकांना जीवनाची सुवार्ता सांगणे हे तुमच्या आणि माझ्या हाती दिलेलं आहे देवबापानं. या खिडकीतून पडलेल्या लोकांना जीवनाचा प्रकाश देणारे तुम्ही आणि मी आहात. या मृतवत झालेल्यांना ख्रिस्ताकडे परत आणण्याचं सामर्थ्य देवानं मंडळीला दिलेलं आहे. आमेन. आम्ही तिचा वापर करायचा सोडून शैतानाच्या शस्त्रास्त्रांना बळी पडतो आणि त्या अंधकारातील सत्तांच्या नादी लागून स्वकेंद्रित बनून आम्ही आमच्या ठाई जीवनदायी सामर्थ्य जे आहे
ते झिडकारून आम्ही मेलेल्यांना अजून मेलेले बनवण्याच्या नादी लागतो. कधी कधी आम्ही त्या पापात पडलेल्या लोकांवर इतकी टीका करतो की त्या मेलेल्या व्यक्तीला असं वाटत असेल की मेलो बरं झालं नाही तर आता ही बडबड ऐकायला लागली असते. इतकं वाईट आमचं बोलणं त्यांच्याबद्दल असतं. बरं झालो मेलो एकदाच असं कदाचित ते म्हणत असतील, परंतु नाही, तुमच्या आणि माझ्यात प्रभू परमेश्वरानं जीवनाचा प्रकाश दिलेला आहे आणि तो घेऊन आम्ही या लोकांकडे जाऊ शकतो. प्रिया, दोन गोष्टी आम्ही बघितल्या. पहिली गोष्ट, मरणाकडे नेणाऱ्या खिडक्या ह्या वास्तविकता आहेत. दुसरी गोष्ट, या मरणाच्या खिडकीतून पडून मृतवत झालेल्या, पापाच्या खिडकीतून पडून मृतवत झालेल्यांप्रती आमची जबाबदारी आहे. आम्हाला खाली उतरावं लागेल, मजलेच्या मजले खाली उतरावे लागेल, आम्हाला पाखर घालावी लागेल, आम्हाला कवटाळावं लागेल, आम्हाला लोकांचं भय दूर करून त्यांना वापस जीवनात आणावं लागेल. जो हा पाऊल हे लिहित आहे की नाही, जो हा पाऊल हे करत आहे की नाही, त्याच्या ठाई ही क्षमता आणण्यासाठी बर्नबानं काम केलं होतं. तुम्हाला माहित आहे, जेव्हा पावलाचं जीवन अतिशय वाईट होतं, तो अतिशय दुष्ट होता, अतिशय क्रूर होता, देवाच्या लोकांना धरून, ख्रिस्ताच्या अनुयायांना धरून त्यांचा वध तो करत असे, त्यांना तुरुंगात तो डांबत असे. परंतु प्रभू येशू ख्रिस्तानं त्याला दर्शन दिलं, त्याचं परिवर्तन झालं आणि त्याने अभ्यास करून तो प्रेषितांकडे परत आला. लोक त्याला स्वीकारत नव्हते, प्रेषितांच्या मनामध्ये त्याच्याबद्दल डाऊट होता, संशय होता. परंतु बर्नबा त्याच्या संगती आला, बर्नबानं त्याच्या खांद्यावरती हात ठेवला आणि प्रेषितांना म्हटलं, अरे काळजी करू नका, अरे घाबरू नका, हा देवाचा सेवक आहे. त्यानं त्या पांघरून घालण्याची त्या ठिकाणी अनुभव स्वतः घेतलेला आहे आणि म्हणून तो या ठिकाणी दुसऱ्यांना पांघरून घालता, दुसऱ्यांवर तो पांघरून घालू शकत आहे. 11 आणि 12 वचनाकडे लक्ष देऊ आणि मग आपण थांबणार आहोत. मग त्याने वर येऊन भाकर मोडून खाल्ल्यावर बराच वेळ म्हणजे पहाटपर्यंत त्याचबरोबर संभाषण केले व तो तसाच निघाला. आणि मग 12 वचन काय म्हणतं, त्या 12 वचनाकडे लक्ष देऊया. 12 वचन असं म्हणतं, त्या तरुणाला जिवंत नेता आल्यामुळे त्यांना अतिशय समाधान वाटले. त्या तरुणाला जिवंत नेता आल्यामुळे त्यांना अतिशय समाधान वाटले. मला माझ्या मागे म्हणा समाधान, जोराने म्हणा, माझ्या मागे जोराने म्हणा समाधान. आपल्या शेजारच्या व्यक्तीकडे बघून जोराने म्हणा समाधान. आता दुसरीकडे बसलेल्या व्यक्तीला बघून म्हणा समाधान. तुम्हाला काय वाटतं, या लोकांना आनंद झाला असेल का? हॅलो, तो मेलेला पोरगा जिवंत पाहून आनंद झाला असेल का? त्या आई वडिलांची कल्पना करा बरं. ज्या कुठल्या आई वडिलांचं आहे तरुण लेकरू असेल, त्यांना काय वाटलं असेल, अरे कशाला आणलं याला वापस जिवंत करून, जाऊ द्यायचं होतं, मेलं तर मरू द्यायचं होतं, लय डोकेदुखी होती, झोपतंय लेकाचं चर्चमध्ये बसून, असं म्हटलं असेल का त्यांनी? नाही नाही नाही, ते कितीही दुष्ट कितीही वाईट असो, त्या आई वडिलांचा प्रेमाचा जरा त्या ठिकाणी बोटून ओक्साबोक्शी ते रडले असतील आणि देवाची त्यांनी स्तुती केली असेल की माझं लेकरू जे मरण पावलेलं होतं ते जिवंत झालेलं आहे. त्या उधळ्या पुत्राच्या बापाची आठवण येते. तो काय म्हटला, त्याचा पुत्र घरी आल्यानंतर तो म्हटला, अरे पार्टी करूया, उत्सव करूया, कारण माझा मुलगा जो हरवला होता तो सापडलेला आहे, माझा मुलगा जो मरण पावलेला होता तो वापस जिवंत झालेला आहे. आमेन. आनंद त्यांना झालेला आहे, समाधान त्यांना प्राप्त झालेलं आहे. आमचे चुलत भाऊ आहेत रेव्हरंड संजय गायकवाड, आणि त्यांचे बंधू जे आहेत ते क्रिकेटपटू आहेत, रणजी पर्यंत ते खेळलेले आहेत, अतिशय फेमस ते आहेत. यवतमाळच्या भागामध्ये विदर्भाच्या टीमकडून ते रणजी खेळलेले आहेत आणि त्यांची गावामध्ये खूप ओळख आहे. डॉक्टर लोकांसंती आणि इतर मान्यवरांसंती त्यांच्या खूप ओळखी आहेत. आणि एकदा असं झालं की रेव्हरंड संजय गायकवाड ह्यांना अचानक हृदयाचा झटका आला, हार्ट अटॅक त्यांना आला आणि त्यांना ताबडतोब दवाखान्यामध्ये न्यावं लागलं. आणि त्यांच्या ह्या भावाने त्यांचा एक मित्र होता, त्या मित्राकडे त्यांना नेलं. तुम्हाला माहिती आहे मित्र डॉक्टर काय करत होते? मित्र डॉक्टर त्यांच्या दवाखान्याच्या वरती 2ऱ्या 3ऱ्या मजल्यांवर संध्याकाळी ते जेवत बसलेले होते.
जेवणाच्या ताटावर ते बसलेले होते आणि त्यांनी जेव्हा ऐकलं की अजयच्या भावाला दवाखान्यात आणलेलं आहे, ते हात न धुता तसेच उठले आणि खाली उतरून आले आणि त्यांनी खाली उतरून त्यांची ट्रीटमेंट केली आणि ते त्यांना इंजेक्शन दिलं, त्यांना काय काय करायचं असतं ते त्या ठिकाणी केलं आणि ते वापस नॉर्मल झाले. तुम्हाला काय वाटतं, त्या रेव्हरंड संजय गायकवाडच्या पत्नीला आनंद झाला असेल की नाही? त्या रेव्हरंड संजय गायकवाडच्या लेकरांना आनंद झाला असेल की नाही? त्यांना समाधान वाटलं असेल की नाही? त्यांना हायसं वाटलं असेल की नाही? निश्चितच वाटलं. त्या डॉक्टरने म्हटलं असेल की होने दो, आते हैं रोज पेशेंट, आने दो, अजय का भाई हुआ तो क्या हुआ, लेटा दो बिस्तर पर, चेकअप कर लो, बीपी ले लो, ये करो वो करो, मैं खाना खाऊंगा, बाद में हाथ धोऊंगा, बाद में हाथ पोछूंगा, फिर चाय पिऊंगा, फिर बाद में आऊंगा, असं जर म्हटलं असतं तर तोपर्यंत रेव्हरंड गायकवाड त्याच्याही वरती चालले गेले असते, नाही का? परंतु त्यांनी ठरवलं की मी खाली जाईन. प्रियानो, तुम्ही आणि मी जेव्हा खाली उतरतो आणि लोकांच्या जवळ जातो, आम्ही समाधान आणतो, आम्ही आनंद आणतो. प्रियानो, तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं की अशा लोकांची आठवण करा जे पापाच्या खिडकीतून बाहेर पडलेले आहेत आणि त्यांना परत ख्रिस्ताकडे येण्याची गरज आहे. त्यांच्या आईवडिलांची अवस्था काय असेल, त्यांच्या नातेवाईकांची अवस्था काय असेल, त्या नातेवाईकांना, त्या लोकांना समाधान असेल काय? अजिबात नाही. त्यांच्या पापामुळं त्या नातेवाईकांना, लोकांना आनंद असेल काय? हो, अजिबात नाही. परंतु त्यांचं जीवन आनंदानं भरून टाकण्याची क्षमता देवबापानं तुमच्या आणि माझ्या कृतींमध्ये ठेवलेली आहे. तुमच्या आणि माझ्या ठाई ती क्षमता देवबापानं दिलेली आहे प्रियानो, आणि म्हणून ती आम्ही डावलू नये. तुम्हाला असं वाटतं का की मी कोणाच्या तरी कामी आलो पाहिजे? या पापाच्या खिडकीतून बाहेर पडून मृतवत झालेल्यांना परत जीवनात आणण्यासाठी झटा, खाली उतरा, त्यांच्यावर पांघरून घाला, त्यांना कवटाळा, त्यांच्या लोकांना म्हणा की घाबरू नका, हे वापस येणार आहे. आमेन. एक उदाहरण सांगतो माझ्या जीवनात घडलेलं आणि मग मी बंद करतो. मी आज तुमच्या समोर उभा नसतो, कारण मी कदाचित 3 किंवा 4 वर्षाचा असेन. माझे आईवडील SIBS बंगारापेठ या ठिकाणी बायबलचं प्रशिक्षण घेत होते. वडील प्रशिक्षण घेत होते, आमची आई तिथं कॉलेज नर्स म्हणून काम करत होती. मी 11 महिन्याचा असताना मला ते घेऊन गेले सोबत. सरकारी नोकरीला राजीनामा त्यांनी दिला मिशन हॉस्पिटलमध्ये. नवऱ्यासोबत तिनंही राजीनामा दिला. लोकांनी त्यांना मूर्खात काढलं आणि हे बायबल प्रशिक्षणासाठी वाशिमला गेले, बंगारापेठला गेले. एक लायब्ररी आहे, एक मोठा हॉल आहे, त्या हॉलच्या जवळ लायब्ररी आहे आणि त्याच्या मागे एक हौद आहे. किती वर्षाचा होतो मी त्यावेळेस? 2.5 वर्षाचा मी त्यावेळेस होतो. त्या ठिकाणी हौद होतं आणि त्या हौदामध्ये पाणी होतं. ते काय नियमित वापराचं पाणी नव्हतं, चांगलं शेवाळ त्याच्यामध्ये होतं. आता लहान लेकराला असं काही दिसलं की ते त्याला आकर्षण होतं, ते त्याच्याकडं जातं. आणि मग आम्ही गेलो तिकडं, आणि मग आमच्या महाराष्ट्रातले दुसरे एक महाभाग होते, ते 2.5-3 वर्षाचे असतील किंवा लहान असतील. त्यांनी पाहिलं मला असं करताना, ते आले आणि त्यांनी दिलं आम्हाला ढकलून. आम्ही गेलो पाण्यात. पोहता येत नाही, बाहेर कसं यायचं माहीत नाही, बरंच पाणी त्यामध्ये होतं. ते सगळं तोंडा नाकात माझ्या पाणी गेलं आणि मी बुडू लागलो. परंतु माझ्या वडिलांना तुम्ही जर बघितलं असेल किंवा मला जर तुम्ही बघता, तर माझ्यापेक्षा अजून गलेलठ्ठ असल्या व्यक्तिमत्वाची एक व्यक्ती, अंकल जेफ्री नावाची त्या ठिकाणी असत, ते त्या ठिकाणी काम करत. त्यांनी दुरून बघितलं की एक मुलगा त्या हौदामध्ये पडलेला आहे. त्या भल्या मोठ्या शरीराला त्यांनी गती दिली आणि ते पळत सुटले त्या हौदाकडं. त्या हौदाकडे ते आले, त्यांनी त्या ठिकाणी गुडघे टेकले, आपला हात त्यांनी लांब केला आणि मला धरलं आणि बाहेर काढलं. आम्ही तिथं अर्धे गेलेतच होतो. बाहेर काढलं, माझं तोंड स्वच्छ केलं, माझ्या छातीला दाबलं, माझ्या नाकातोंडातून ते बाहेर निघलेलं आहे याची खात्री त्यांनी करून घेतली. आणि ते सगळं बघून अनेक बाकीचे लोक जे आहेत त्यांनी आमच्या आईवडिलांना तोपर्यंत त्या ठिकाणी बोलावून आणलेलं होतं. त्या अंकलनी म्हटलं असतं की अरे मेरा वजन तो इतना है, कोई तो भी जाओ रे निकालो उसको. निकालो म्हणजे आमचं सगळंच निघलं असतं तोपर्यंत, नाही का? जीव निघून गेला असतं.
परंतु नाही, त्यांनी त्यांच्या वजनाची पर्वा केलेली नाही, त्यांच्या वयाची पर्वा केलेली नाही, मला त्रास होईल का याची पर्वा केलेली नाही, माझी गुडघे दुखतील का याची त्यांनी पर्वा केलेली नाही. ते पळत त्या ठिकाणी आलेले आहेत, गुडघ्यावरती झालेले आहेत. इतकं मोठं वजन घेऊन कसेच ते गुडघ्यावरती गेले असतील मला माहीत नाही, परंतु देवबापानं त्या ठिकाणी त्यांना एक त्याचा दूत म्हणून, संरक्षणाचा दूत बनवून त्या ठिकाणी त्यांना पाठवलं आणि त्यांनी मला त्या हौदातून बाहेर काढलं. आमेन. ते जर म्हटले असते आजा बेटा, आजा बेटा, आजा बेटा, आम्ही काय बाहेर येऊ शकलो नसतो. ते खाली उतरले, ते खाली वाकले, त्यांनी त्या ठिकाणी माझा जीव वाचवलेला आहे. तुम्हाला काय वाटतं, आमचे आई वडील समाधान पावले असतील का? अहो निश्चित. आज आमच्या आईला समाधान आहे का? हो. 2.5 वर्षाचा असताना तो जीव वाचला. त्याच्यानंतरची 18-19 वर्ष मी इतकं गांजलं आमच्या आईवडिलांना, इतका त्रास दिला की ते त्यांच्या मनात कधी असं आलं की नाही मला माहीत नाही, पण गेलं असतं तर बरं झालं असतं. इतका त्रास मी त्यांना दिलेला आहे. मला नाही वाटत माझ्या आईवडिलांनी कधी तसा विचार केला, कारण त्यांची खात्री होती की हे लेकरू देवाला वाहिलेलं आहे, याला मारू द्या, माकडासारख्या किती उड्या मारतो ते, परंतु देवबाप याला शांत करून त्याच्या सेवेत आणल्याशिवाय राहणारच नाही. आमेन. त्यांनी प्रार्थना केल्या, खूप चुका माझ्याकडून झाल्या, परंतु ते खाली उतरले, माझ्यावरती पाखर घातले, मला कवटाळलं आणि मला वारंवार देवाकडं परत आणलं, मला वारंवार देवाकडं परत आणलं. जोपर्यंत वैयक्तिकरित्या मी देवासंती एक होऊन पापांची क्षमा मागत नाही आणि मी जोपर्यंत देवासंती एक होत नाही तोपर्यंत त्यांनी त्यांचे प्रयत्न सुरूच ठेवले. त्याच्यानंतरही त्यांनी नेहमी मला मार्गदर्शन केलं. तुमच्याकडून आणि माझ्याकडून देवबापाला तीच अपेक्षा आहे की या खिडकीतून बाहेर पडलेल्यांप्रती आम्ही खाली उतरावं, आम्ही त्यांच्यावर पाखर घालावी, आम्ही त्यांना कवटाळावं, आम्ही त्यांना जीवनात परत घेऊन यावं, आम्ही समाधान देणारे बनाव. डोळे बंद करू. आज जर तुम्हाला कोणीतरी देवबाप तुमच्या मनावर देत आहे, कोणाची तरी तुम्हाला जर आठवण होत आहे, तर आज त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. आपण लीन आणि नम्र होणार आहोत. आमच्या खाली उतरण्याची सुरुवात आम्ही प्रार्थनेद्वारे करणार आहोत. आमच्या पाखर घालण्याची सुरुवात आज आम्ही त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करण्याद्वारे करणार आहोत. आम्ही त्याला जाऊन कवटाळण्याची सुरुवात आम्ही आज प्रार्थनेद्वारे करणार आहोत. आज किती लोक प्रार्थना करत आहेत मला हात बघायचा आहे. देवाची स्तुती असो. तुमच्या मनावर देव कोणाला तरी देत आहे, त्याच्यासाठी प्रार्थना करा. कदाचित आई असेल तुमची, कदाचित बाप असेल तुमचा, कदाचित आजी असेल तुमची, कदाचित घरातली एखादी व्यक्ती असेल, कदाचित नातेवाईक असेल, कदाचित समाजातली व्यक्ती असेल. तिच्यासाठी आज आपण प्रार्थना करणार आहोत. आपल्या जागेवर उभं राहूया, आपले हात वर करूया, त्या व्यक्तीची आठवण करूया आणि आपण आज प्रार्थना करणार आहोत त्या व्यक्तीसाठी. प्रभूला म्हणणार आहोत की प्रभू मला त्या व्यक्तीपर्यंत घेऊन तू जा. आपण म्हणणार आहोत की प्रभू मी आहे, मला घेऊन जा. मला त्या खिडकीतून बाहेर पडून मेलेल्या व्यक्तीला ख्रिस्तात वापस जिवंत करायचं आहे, त्याला वापस जीवनात आणायचं आहे. देव बापा माझा उपयोग कर. आणि देव केल्याशिवाय राहणार नाही.